नमस्कार, मी उभी आहे भगवान श्रीकृष्ण यांच्या द्वारका नगरीमध्ये. कंस वधानंतर भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या स्वतंत्र राज्याची निर्मिती केली आणि विश्वकर्मांकडून एका रात्रीमध्ये ह्या खूप सुरेख द्वारका नगरीचं स्थापना केली आहे. 36 वर्ष तब्बल भगवान श्रीकृष्णाने या नगरीमध्ये राज्य केलं. असं सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णाने समुद्रदेवांकडून काही जमीन मागितलेली आणि त्या जमिनीमध्ये या द्वारका नगरीची निर्मिती केली गेलेली आहे. मित्रांनो, 36 वर्ष झाली या द्वारका नगरीची स्थापना होऊन. पुरातत्व खात्याने अनेक गोष्टींचे उलगडे या द्वारका नगरी संदर्भात केलेले आहेत. भागीरथी काठी वसलेल्या या द्वारका नगरीचा ऐतिहासिक, पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण द्वारका नगरी जलमय कशी झाली हे पाहणार आहोत. द्वारकाधीशचं हे मंदिर त्रिलोकांमधलं सर्वात सुंदर मंदिर असल्याची मान्यता आहे. 7 माळी असलेल्या या मंदिरामध्ये 72 स्तंभ आहेत. चुनखडीपासून तयार झालेल्या या मंदिराने कित्येक आक्रमणं झेलली आहेत, परंतु आज देखील हे मंदिर तितकंच सुंदर, भक्कम आणि कोरीव आहे. 25,000 वर्षांपेक्षा सुद्धा जुनी असलेली ही द्वारका जलमय कशी झाली? हा समुद्र साक्षीदार आहे द्वारका नगरीच्या अस्तित्वाचा. पुरातत्व खात्याने, इतिहासकारांनी अनेक संशोधनांमार्फत द्वारकेच्या अस्तित्वाचे पुरावे मांडले आहेत. पहिलं उत्खनन द्वारकेचं केलं गेलं ते 1963 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजकडून. त्या उत्खननामध्ये ज्या वस्तू सापडल्या त्या जवळजवळ 2000 वर्षांपासूनच्या जुन्या वस्तू होत्या. यानंतर 1979 तब्बल 16 वर्षांनंतर आर्किओलॉजिस्ट S.R. राव यांना द्वारकेचं उत्खनन करण्याची संधी मिळाली. 1983 ते 1990 दरम्यान अंडर वॉटर आर्किओलॉजिस्ट S.R. राव यांच्या टीमने द्वारकेचा शोध घेण्याचं मिशन हाती घेतलं. यावेळी त्यांना प्राचीन द्वारकेच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे सापडले. त्यांना समुद्रात शहराची रचना सापडली, मोठमोठे दरवाजे सापडले, अनेक मोठी दगडं, मूर्त्या सापडल्या. अशा अनेक आश्चर्य करणाऱ्या वस्तू या उत्खननात सापडल्या आहेत. पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार एकूण 500हून अधिक वस्तू समुद्रात सापडल्या गेल्या आहेत, ज्या जवळजवळ 2000 वर्षांपेक्षा सुद्धा खूप जुन्या वस्तू आहेत. या सर्व वस्तू खरंच भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीच्या आहेत का, हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वस्तूंचं वय काढण्यात आलं. कार्बन डेटिंग प्रोसेस केली गेली आणि अशी माहिती मिळाली या सर्व वस्तूंची वय पुराणात सांगितलेल्या द्वारका नगरीच्या काळाशी मिळती जुळती आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या समुद्रात असलेल्या शहराचं क्षेत्रफळ सुद्धा मोजलं, जे 12 योजन निघालं. आणि पुराणानुसार समुद्रदेवाने भगवान श्रीकृष्णांना केवळ 12 योजन जमीनच द्वारका नगरीच्या निर्मितीसाठी दिली होती. एवढंच नाही, इथे प्राचीन बंदर असल्याचंही अंडर वॉटर आर्किओलॉजिस्ट डॉक्टर आलोक त्रिपाठी यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर द्वारकाधीश मंदिराजवळही उत्खनन करण्यात आलं. या उत्खननामध्ये अनेक मंदिरं सापडली. याचा अर्थ असा, समुद्राची पातळी जसजशी वाढत गेली तशी मंदिरं समुद्रसपाटीपासून उंच जमिनीवर हलवण्यात आली. द्वारका नगरी 3.5 वर्षांपूर्वी बांधली गेली आहे. त्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत गेल्याने ती जलमय झाली असावी, असे पुरातत्व शास्त्रज्ञ राजीव निकम यांनी सांगितलं आहे. पुरातत्व खातं आजही द्वारका नगरीचं संशोधन करत आहे. बरं, तुम्हाला माहिती आहे का, असे 2 कोणते श्राप होते जे भगवान श्रीकृष्णांना आणि यादव कुळाला दिले गेले होते, आणि त्या शापांमुळे नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी लवकरच दुसरा भाग याचा येणार आहे. तो पाहायला विसरू नका. आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.